गणपती बाप्पा आणि भगवती आईचं मंदिर. आम्ही आलो रत्नदुर्ग किल्ल्यावर. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आर्य पडेल ब्लॉग्समध्ये. तर आता आम्ही कोकणात चाललो आहे, म्हणजे असं सर्व फॅमिलीतली बहीण भाऊ. तर बघूया कशी मजा येते ते. येवा कोकण आपलंच असो. आमची सगळी फॅमिली आहे बघा, सगळी सोडायला आली. सामान आहे ना, तो बसचा पण मोठा झालाय बघा. एवढा कुठे राहील काय माहिती. आणि बस पण आलेली आहे आमचे, बघू शकता बस आले आमचे. आणि सुप्रसिद्ध आमचा उमेश भाऊ. एकदाची बस आमची आलेली आहे. बरेच दिवसांनी वाट बघत होतो कुठे जाण्याची. ठीक आहे, आता सामान इथं चढवतो सर्व. बघू शकता सगळी उभी आहेत, एक कोण हात लावायला नाही मागत. आणि ते अर्धी बसमध्ये जाऊन बसलेत. बघूया बसमध्ये काय मजा येते ती. तर बसमधला पूर्ण सामान राहिला नाही बसमध्ये, म्हणून वरती बॅगा शिफ्ट केल्यात. अनिकेत आणि दिपेश आणि एक ड्रायव्हर वरती चढलेला आहे. गणपती बाप्पा चला, आता सर्व रेडी झालेलं आहे. आता आमची बस सुटणार आहे. तर आता नारळ बिरळ फोडून झालाय. बघा काय सीन होतोय, तर बघूया काय आणि कशी मजा येते बघूया. हे आपले ना उदय भेटलेला आहे. नियोजन कसं आहे भाई? एक नंबर नियोजन, सगळा मस्त आणि सगळी बसलेली. आता लवकरच 2 मिनिटात गाडी सुटणार आहे कोकणात. हेवा कोकण आपलंच असो. विशाल भाई चला, आता आम्ही लास्ट चाललो. उमेश भाऊ चला, व्यवस्थित या. हॅपी थँक्यू. चला. पार्वती पती हर हर माते की जय, महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. चला चला. Show
आपण आता डिझेल टाकायला थांबलो आहोत तिथे. लोकेशन नाही माहिती आपल्याला, तेवढं काय गरजेचं नाही मग. आणि बोलू काय नको बोलू काय नको बोलते. पेट्रोल टाकताना फुल पेट्रोल नाही डिझेल आहे भाई, सॉरी चुकी होते. सर्व अशी उतरलीत. चंद्र बघू शकता तिकडे, लय भारी तुला नाही चंद्र. बस का अरे भाई बस काय चल टाकताना खूपच टाइम झाला इथे. तर कॅम्पा घेऊन भाई फुल खूप वेग लागतं ना मध्ये रस्त्यात आता सर्व गाडीत बसताना. आणि कॅप्टन आमचा भाई सगळे गेले, आत गेल्याशिवाय बाहेरच उभा आहे तो. चला भाई कंटेनरला. आणि आपल्याला अनिकेत भेटला, काहीतरी देत आहे. काय रे तोंड गोड कर आमच्या काय खूप किसमी म्हणजे दिला व्हिडिओने आमचा खूप म्हणजे आमचा आता व्हिडिओ काढलेला आहे, त्याच्या रील्स आल्या पाहिजे आणि लॉग मध्ये आम्ही पूर्णपणे दिसलं पाहिजे. आजची बस काय भाई मी आहे ना. जबरदस्त दिवशी. ओके तर ये. उमेश भाऊ काय बोलवाल तुम्ही? मी आता सध्या काय बोलत नाही. का रे झोप आली का? झोप नाही आले मला, सगळं सर्वांना आता हँडल करायचं मला. अच्छा उमेश भाऊ नव्हता येत तेव्हापर्यंत माझ्यावर जिम्मेदारी होती ती बघायची सगळी. आता उमेश भाऊ आला म्हणजे माझ्या मोठा आला, आता त्याच्यावर जिम्मेदारी गेली सगळी. तर बघा आता काय बोलाल तुम्ही? पहिला तुमच्यावर chocolate खाऊ दे जिम्मेदारी मला, आहे. एक चॉकलेट खाऊ देता. माझ्या भावाने चॉकलेट दिले मला. कित मी किसमी तुमच्यावर तर जिम्मेदारी आहे, काय बोलाल तुम्ही? कसं काय संभाळला? माझी बहीण आहेत, भाऊ आहेत, माझ्यावर आता जिम्मेदारी मी घेतलेली आहे. पुढे सांगतो काय करत आहे ते मी तुम्हाला. भूल गया. जाने तो भाई स्क्रिप्ट भूल गया. सुप्रभात मंडळी. डायरेक्ट चक्क मराठी कसं काय, कारण आपण कोकणात आलो आहे म्हणजे कोकणासारखी भाषा बोलायला हवी ना. तर आता आम्ही सकाळी 6ला बहुतेक पोचलो, काल रात्री 11ला निघलो होते. आणि ही साखर तर जेटी बघू शकता म्हणजे माझी. आणि ही सर्व आमची मंडळी बसले इथे, डिस्कशन चालू आहे भाई. इथला व्ह्यू बघा तुम्ही फक्त. आणि ही आमची मंडळी पुढे चालले. आणि इकडे असं आमचं आत्याचं घर आहे इकडे. तर आता आम्ही आत्ता त्यांच्या आहोत आणि इथे वरती नाश्ता करायला बसले सगळे, बघू शकता. हे आणि नाश्त्याला काय? बघा मूग या खायला या. कशाला रे टिंगल करता त्याची? थंडा बिंडा आहे भाई फुल. दुसऱ्या साईडला चायची पण व्यवस्था झाली आहे फुल एकदम. आणि आमचे आत्या आलेले आहे. आत्या आमच्या आत्या यांच्या इथे आलो होतो मी. आमची सर्व अशी सोय केलेली आहे ते. बिस्किट आणलाय. नाश्ता बिष्टा केलेला आहे आम्ही. आता बसमध्ये बसलो. आता कोणत्या स्टॉपवर भेटतो आपण.
आता आम्ही भगवती देवीच्या पाया पडायला आलो आहोत. तर बघू शकता सगळी मंडळी आहे इकडं. आताच बसमधून उतरलो आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हा भगवती आईचा मंदिर आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो सगळं. लीडर आणि भगवती आईचं मंदिर. तर भगवती आईच्या पाया पडून झालाय. आता हा फॉल्ट आहे तिथलाच तो कव्हर करतो. हा इथला समुंदर, तिथे ती बोट आहे ती बघा. मंडळी सर्व पुढे गेलीत. कारण का माहिती आहे 2 मिनिट में मॅगी कैसे बने तो 25 मिनिट लागतात. चला खडी काय बघा काय मग सुराचे बस आजच्या वारा होईल वऱ्यावर आपल्या ही वैभवची होती बाई काय वैभवची होती. आणि रेड डे बुरुज बघू शकता. आणि मस्त शांतता आहे इथे बघू शकता वातावरण. छत्री घेऊन उन्हाळ्यात छत्री घेऊन पाऊस पडतोय. आता आम्ही आलो रत्नदुर्ग किल्ल्यावर. बघू शकता उमेश भाऊ येते आणि सर्व मंडळी आली तिकडे बसमधून. तर आता किल्ला पूर्ण दाखवतो कसा काय रत्नदुर्ग प्रॉपर आतमधून दाखवतो.
मित्रांनो आता आम्ही आलो कालभैरव मंदिरामध्ये. त्या मंदिराची वैशिष्ट्य अशी आहे की शिमगोत्सवला खूप मोठी पालखी होते यांची. ती पालखी झालेली आहे, बघू शकता. सजावट अजून तशीच आहे. चला आतमधला आता देवाचं दर्शन तुम्हाला दाखवतो. तर आतमध्ये चाललो तर आपण. तर मित्रांनो, थोडी मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे पुढचे काही शूट घ्यायला भेटले नाही. हा ब्लॉग आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागमध्ये म्हणजेच कोकणातल्या पार्ट 2 मध्ये.